आणि आता थोडासा ओझरता उल्लेख झाला तुमच्या मगाच्या बोलण्यात, ते जरा मी विस्ताराने लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतो की आता ही नुसती सेवा राहिलेली नाही, तर याच्याशी कला जोडली गेलेली आहे. आणि दत्त जयंतीच्या निमित्ताने सांस्कृतिक म्हणजे कालिका मंदिराजवळच्या त्या वातावरणात, दत्त मंदिराच्या त्या स्थानाजवळ सांस्कृतिक कार्य देखील मोठ्या पद्धतीने भाऊंमुळे उभं राहायला लागलं. तर त्याची सुरुवात मगाशी आपण जरा गप्पा मारत होतो तेव्हा ती ऐकली मी, पण लोकांकरता मला वाटतं थोडस सांगेल, विस्तारात सांगेल. त्याची सुरुवात कशी झाली 2007 ला. मी जसं बोललो मगाशी का भिक्षा वाढत गेली. दत्त जयंतीचं एक ठरलेलं बजेट असायचं, या वर्षी असं असं असं. बरं, डिमांडिंग आम्ही पहिल्यापासून डे 1 पासून तर आज एवढे 20-22 वर्ष झाले भिक्षेला, आम्ही त्या दिवसापासूनही कधी कुठल्या यजमानाकडे डिमांड केली नाही. भिक्षेकऱ्यांनी शास्त्रात सांगितलंय किंवा जे काही भिक्षेच्या परंपरा चालत आल्या, ओम भवती भिक्षां देई, समोरचा काय घेऊन येतोय ते आपण डिमांड नाही करायची त्या गोष्टीला. ते जे देणार आहे त्याच्यात आपला उदरनिर्वाह भागवायचा. ही परंपरा असल्याने आम्ही त्या गोष्टीला आजपर्यंत कधी बोललो नाही का काय देणार आहे समोरचा आणि किती देणार आहे. मग तुम्ही कॅश देताय, धान्य देताय, त्याला आम्ही मिनिमम क्रायटेरिया ठेवला, 1 मूठ धान्य आणि 1 नाण, म्हणजे लक्ष्मी आणि अन्नपूर्णा सोबत द्यावी यजमानानी, का त्याच्या घरून रीती जोळी जाऊ नये आणि त्या रीत्या जोळीचा त्याला म्हणजे ते जे काय त्याचे परिणाम आहे किंवा ते त्याला दोष लागू नये, या गोष्टीसाठी आम्ही 1 मूठ धान्य आणि 1 नाणं असं सांगतो. त्याच्यावरती यजमानाची इच्छा, मग यजमान जे देईल आमच्यासाठी ते सगळ्या गोष्टी. आमची जोडी अन्नपूर्णा मी वारंवार सगळ्या माध्यमातून सांगत आलेलो आहे. ती अन्नपूर्णा 2007 ला सगळा भंडारा झाला, सगळ्या गोष्टी. बरं, भिक्षेचं अन्न खाण्याचा अधिकार कोणाला? तो एक तर दानातून विनियोग व्हावा, प्रसादातून. अन्यथा मंदिराचे जे काही पुजारी, म्हणजे शास्त्र सांगतो असं की मंदिराच्या याच्यावर जे कोणाचा उदरनिर्वाह चालतो त्याला त्याच्यातला 10% घेण्याचा अधिकार आहे. 10% घेण्याचा. म्हटलं यार, महाराजांनी आपली दुसरी व्यवस्था लावली, आम्हाला तिथलं काहीच घेता येत नाही. मंदिरातलं आम्हाला काहीच घेता येत नाही. प्रसादातलं आलं तेवढं खाता येतं, बाकी असं त्याच्यातलं आलं हे वाटा आपला हे वाटा तसं काहीच करता येत नाही. हे मी क्लिअर कट सांगतो. याला साक्षी महाराजच असतील. मी तर आजपर्यंत मंदिरावरचा प्रसाद पण खाल्ला नाही एवढ्या वर्षात का नाही आपलं असेल माझे काही तेच. तर त्या वर्षी काही किराणा उरला, काही मसाले उरले, तर काय करायचं तर मग एक अनाथ आश्रम आहे त्र्यंबकच्या अलीकडे, डॉक्टर पवार, परिचित नाव आहे बऱ्याच जणांचं. त्यांची त्यावेळेस सुरुवात होती. अनाथ आश्रम मध्ये सोशल ऍक्टिव्हिटी, माझे वडील जेसीचे प्रेसिडेंट होते. मी सोशल ऍक्टिव्हिटी पहिल्यापासून फोटो काढायपुरता त्या गोष्टी, रोटरी क्लब किंवा काय त्या गोष्टी मी बघत आलो, तर त्याच्यात मला काही एवढा रस नव्हता. मग त्या नुसत्या देऊन यायच्या, फोटो काढायच्या. त्यापेक्षा एक आम्ही ते पवार सरांचे ते निवडलं, पूर्ण दिवस त्यांच्या सोबत घालवायचा, संक्रांत करायची त्यांच्यासोबत, असं आमच्या सर्व त्यावेळेसच्या सहकार्यांनी मिळून ठरवलं. मग काय करायचं, आमच्यातल्या एकाला स्वयंपाक यायचा, त्या मुलांना काय खायचंय, मग पावभाजी खायची, या वर्षी पावभाजी, दुसऱ्या वर्षी चायनीज. मग त्या वस्तूतून सगळं आम्ही तिथं जाऊन बनवून दिवस त्यांच्या सोबत घालवायचं. असं अनेक वर्ष चाललं. मग जी भिक्षा यायची ती त्यांना वस्तू स्वरूपात द्यायला लागलो. नंतर मग भिक्षेचं प्रमाण जास्त वाढायला गेलं. आदिवासी पाड्यांवरती संपूर्ण 4-5 वस्त्या मिळून जास्त लोकांचं करायला लागलो आम्ही. कधी त्या वर्षी संपवायचीच, मग आणखीन जास्त यायला लागलं. काय म्हटलं महाराजांची नेमकी इच्छा काय, आपण डिमांड तर करत नाही. मग गुरुवारचा मसाले भाताचा प्रसाद सुरू झाला 2013 पासून. मग तो पण प्रसाद 11 किलो पासून सुरू झाला, तर आज तो 60 किलो वरती येऊन प्रसाद पोहोचलाय दर गुरुवारचा खिचडी भाताचा. तरी भिक्षा येऊच राहिली. बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की आलं जरी मंदिराला तर ते किराणा दुकानाला विकून टाकायचं, त्याचे इनकॅश करायचे, त्याच्या माहिती करा. म्हटलं दिलंय ना तुम्ही, मला दिले वाटीभर तांदूळ, तुमच्या अपेक्षा काय त्याच्यातून? मी भिक्षेसाठी देतोय आणि मी ती जर 1 किलो साखर 40 रुपयाला 30 रुपयाला विकली, त्याच्यात मला पातक किती लागणार आहे?
त्यामुळं म्हटलं दिलेल्याचा विनियोग करायचा अधिकार जर मला दिलाय महाराजांनी तर तो त्याच पद्धतीने झाला पाहिजे. आमच्या सर्वांना ही गोष्ट स्पष्टपणे सांगितली, विकायचं काहीच नाही, वाटूनच संपवायचं. मग त्याच्यात आम्ही नर्मदा परिक्रमेचे काही मंदिर आश्रम बऱ्याचशा मंदिरांना आम्ही सांगितलं का तुमच्या इथं दत्त मंदिर आहे, सेवा सुरू करा, लोकांना संघटित करा, दत्त जयंतीचा प्रसाद करा, तांदूळ आम्ही देतो, तेल आम्ही देतो. सुरुवात करून दिली, तिथं प्रसाद वाटला, तिथं सगळ्या गोष्टी केल्या, अशा अनेक ठिकाणी केल्या. तरी पण येऊच राहिलं. आम्हाला एक गोडाऊन घ्यावं लागलं, त्या गोडाऊन मध्ये धान्य साठवायला लागलं. मग ते धान्यातून गुरुवारचं प्रोव्हिजन करायचं, वर्षभराचे गुरुवार मोजून ते 25-30 किलो तांदूळ त्याप्रमाणे साठवून ठेवायचं. महाराज म्हणता साठवायचंच नाही, काय करायचं. मग गुरुवारचं जेवण सुरू झालं. गहू जास्त लागले, गहू काय करायचे यार, गहू तर आपल्याला लागतच नाही, आम्हाला येते फक्त खिचडी. मग सामाजिक उपक्रम कसे सुरू झाले आणि ते सुरू केले का करून घेतले हे याच्यातून मी तुम्हाला सांगतो. गुरुवारचा प्रसाद सुरू झाला, गुरुवारच्या प्रसादाचा लाभ लोक घ्यायला लागले, गुरुवारचं जेवण सुरू झालं आणि आता 2 वर्षापूर्वी दररोज सकाळचा खिचडी भाताचा प्रसाद सुरू झाला 500 लोकांचा. आता त्या दररोजचा इच्छा माझी भरपूर वर्षापासूनची होती, गाणगापूरला जशी माधुकरी वाटली जाते तशी आपल्या इथं वाटत. आता दररोजचं म्हटलं ना, तो काय म्हणतात ते अवघड टास्क असतो. मला पण एक लिमिट आहे, मला माझे वैयक्तिक काम आहे, माझा प्रपंच आहे, मी रोज त्या कामासाठी वाहून द्यायचं, डेडिकेशन करायचं, एवढा काही वैरागी मी नाही. त्याच्यासाठी संघटन लागतं, त्याच्यासाठी एक एक पार्ट, एक एक जबाबदारी एकेकाने उचलायची. ते आता जे सराउंडिंग मला जे सर्कल मिळाले किंवा जे सेवेकरी साथीदार मिळाले त्यांच्यामुळे प्रत्येकाने जबाबदाऱ्या वाटून घेतल्या आणि त्या गोष्टी आज पेरल्या जात आहे. दररोज सकाळी प्रसाद होतोय, 8:30ला आमच्या इथे प्रसाद बाहेर येतोय. त्या प्रसादाचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो, सांस्कृतिक कार्यक्रमाचं पण सांगतो मी तुम्हाला. सामाजिक कशी या अध्यात्माला सामाजिकतेकडे कसं गेलं. आता एक सर्टन अमाऊंट आहे, समजा 2 लाख रुपये भिक्षेत आले, 2 लाखात काय करायचं. आम्ही करायला तर चांदीची वस्तू, एकाची डिमांड का महाराजांना चांदीच्या वस्तू करू, एकाचं म्हणणं का नाही महाराजांना आपण लाइटिंगच करू. पण ठरवायचं ज्या वेळेस येतं का ते भिक्षेत आले ना, ते ठरवतील काय करायचं. सोन्या चांदीचा देव करण्यात आणि त्याच्यात ते कुलपात अटकून त्याला जीव घालण्यापेक्षा ते आज ज्याच्या पोटात जाते ना. तुम्हाला दररोजच्या सकाळच्या प्रसादाचा एक अनुभव सांगतो छोटासा. तुम्हाला खाण्यामध्ये काय आवडतं जास्त? घरात तर खिचडी आमच्या. तुम्हाला काय आवडतं? माझी खिचडी जास्त आवडते. किती दिवस रोज खाऊ शकता तुम्ही? लागोपाठ किती दिवस खाऊ शकता? 3-4 दिवस. तुम्ही सकाळी या एकदा मंदिरावरती, भूक काय असते ना त्या दिवशी कळेल तुम्हाला. भूक काय असते का, मानवता कॅन्सर हॉस्पिटल आहे, जास्त करून खानदेश पट्ट्यातलेच लोक तिथे ऍडमिट होतात, कारण सरकारी स्कीम तिथे आहे. मुंबई नाक्याच्या इकडचं महामार्गाचं बरंच तिथलाच आहे. आता गावाहून आले, अचानक डॉक्टरने सांगितलं ऍडमिट व्हा केमो गावाला. माणूस तर काही तयारीनिशी येत नाही. बरं मग राहायचं कुठं, तिथं ते कॉटेज हे ते, खायची व्यवस्था नाही. ही खिचडी सुरू जी झाली किंवा दर गुरुवारचं जे जेवण झालं ना, त्यांचे अनुभव ऐकले ना. सकाळी तिथं पोटभर खिचडी खाणार, 4-4, 5-5 द्रोण. मी तर नाही खाल्ली आजपर्यंत, आपण 1-2 द्रोण खाऊ शकतो जास्तीत जास्त. 5-5 द्रोण खायचे सकाळी 8-8:30ला. डब्यात पिशवीत भरून घ्यायची. आणि मग त्याला बोललं का रे एवढं का बरं घेतोय तू, खाल्लं नाही तर भाऊ माझं हेच दिवसभराचं जेवण आहे. ह्या गोष्टी ऐकल्यावर खरंच म्हणजे भरून येतं बा काय. ह्या गोष्टीसाठी महाराजांनी आपल्याला निवडलं, सामाजिकतेसाठी. मग सामाजिकतेकडून मग ह्या गोष्टी सुरू आहे. किती दिवस सुरू ठेवता मलाही माहिती नाही, याचं पुढं स्वरूप काय जाणार आहे तेही मला माहिती नाही. चाललंय तोवर करायचं आणि या गोष्टी होत आहे. सांस्कृतिकतेकडे कसं आलो, मी मगाशीच बोललो, देव सोन्या चांदीच्या करण्यात मला तरी इंटरेस्ट नाही. ज्यांनी आलं तुम्ही म्हटले मला करायचं, भाऊ ठीक आहे कर तेवढं. आम्ही मंडळात आलेल्या पैशात ना कधी सोन्याची वस्तू घेतली ना चांदीची वस्तू घेतली. माझा देव सोन्या चांदीचा भुकेला नाही. त्याला ज्यावेळेस वाटेल तो त्याला यजमानाला सांगल ये इथं, तू मोठा आहे ना तू एवढं करून दे, त्याला सांगल आपोआपच होईल ते.
तो त्याला सांगल मला भिक्षेत जे कॅश दिलेली आहे त्याचा विनियोग काय करायचा, मग दर गुरुवारच्या स्वयंपाकासाठी काहीतरी अमाऊंट, मग पोळ्यांसाठी काही पैसे, मग एक महिला आहे त्यांना पोळ्या बनवायचं काम देतो, त्यांच्या त्याच्यातून सुरू झाला 1000-1200 पोळ्या दर गुरुवारी आम्ही घेतो. सांस्कृतिक कार्यक्रम, प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रम कलाकारांना क्राऊड लागतो, क्राऊड जमत गेला मग त्यांना त्या ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचं. तर मग सगळे नवीन नवीन कलाकार यायला लागले का भाऊ इथं आम्हाला सेवा सादर करायची. सेवा सादर झाली, साहजिक आता ज्याला जे आवडेल तो ते घेत. आणि सांस्कृतिकतेकडून आणखीन एक आम्हाला थोडं आणखीन काही आता नवीन साथीदार आम्हाला जोडले गेले, त्या माध्यमातून सामाजिक देणं काय जे आहे आपलं आध्यात्मिकच फक्त ठेवायचं, मंदिर वाढून ठेवायचं, सभामंडप भला मोठा करायचा आणि त्याच्यात माणसंच नाही, देव एकटा आणि सकाळच्या पूजेला पुजारी. तेवढ्या वेळासाठी तसं देव नकोय मला. मला देव हा सगळ्यांमध्ये, सगळे जण, मी आजही जे आमचे सेवेकरी त्या प्रत्येकाला सांगतो, कुठेही गेले तरी हे जे इथं शिकले ते तिथं करा, सुरू करून द्या. अनेक मंदिरांना मी आवाहन करतो की तुम्ही तुमच्या सराउंडिंग, ठीक आहे आमच्या इथलं तुम्हाला नेचर पटत नसेल, आपण म्हणतो ना साध्या सोप्या भाषेत, नाशिकमध्ये एवढ्या प्रकारच्या मिसळ आहे, मला श्यामसुंदरची आवडती किंवा बाळासाहेबची आवडती, ही प्रत्येकाची टेस्ट आहे. तसंच प्रत्येक ग्रुपिंग आहे, तुम्हाला जिथं आवडेल तिथं जा, तिथं कनेक्टेड व्हा. तुम्ही एक संघटन निर्माण करा, तुमच्या सराउंडिंग लोकांना सुरुवात करा आणि असं काहीतरी कार्याची उत्पत्ती त्या ठिकाणी करा, असा माझा मोठं आहे. जास्तीत जास्त लोकांनी संघटित व्हावं. मध्यंतरीचा काळ असा गेला की शेजारी जरी काही भांडण झालं तरी कोणाला काही घेणं देणं नाही, काही तिथं अत्याचार झाले तरी घेणं देणं नाही. आणि ज्या वेळेला संघटित आपण परिवाराचे राहतोय त्यावेळेला निश्चितच या गोष्टीतून काहीतरी घडेल असं मला वाटतंय. महाराजांनी पुढं काय आमच्या वाटेला ठेवले मला माहिती नाही. आणि इतका मोठा प्रवास हा त्या मार्गदर्शनाने झालाय, ते मार्गदर्शन चालूच राहणार निश्चित. आजपर्यंत त्यांनी परीक्षा म्हणताना त्या परीक्षेत निदान एवढी तरी परीक्षा नाही घेतली का नियत नाही फिरवली. ती सगळ्यात मोठी मागणं एकच आहे देवाकडे का भगवंता जे आहे ते त्या पद्धतीनेच ठेव. उद्या उठून एखाद्या यजमान मलाच म्हणेल कदाचित का मी 50 लाख रुपये देतो, देव देतो का मला, असे होऊ शकते. माझी नियत फिरू शकते, ती नको नियत फिरायला. तीच परीक्षा भगवंता बघशील तरी तूच मला सहाय्य कर, तूच त्याच्यातून मला बाहेर काढ, एवढंच भगवंताकडे मागणं आहे. काय सांगतात नाही, आध्यात्मिक मार्गात सद्गुरू असंख्य परीक्षा घेत असतात, त्याच्या शिष्याला त्या पद्धतीने घडवण्यासाठी ते परीक्षा घेत असतात आणि सहाय्य तेच करत असतात असं आम्हाला वाटतं. काम तुमच्या समोर आलेलं आहे, अतिशय मोठं काम आहे आणि भाऊंच्या तोंडून आपण ते ऐकलं, त्यातनं एक गोष्ट तर तुम्हाला क्षणाक्षणाला दिसेल की हे ज्या साधेपणाने सुरू झालं त्याच साधेपणाने, त्याच त्यांनीच बघा उदाहरण दिलं, त्याच नितळपणाने ते पुढे जात आहे. ते नाशिक करता एक उत्तम सांस्कृतिक व्यासपीठ होईल. धार्मिक एखाद्या चळवळीत किती सच्चाई पाहिजे याचं उदाहरण भाऊ आहेत. आणि ते जसं आता म्हटलं की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्थानांना ते सांगतात की तुम्ही अशी सेवा सुरू करा. खरंच ही सेवा जागोजाग नाशिकमध्ये सुरू झाली तर खूप मोठं सामाजिक कार्य पुढे जाणार आहे. भाऊंना मी शुभेच्छा देतो आणि पुन्हा काही अनुभव ऐकायला अजून पुन्हा आम्ही अनुभव आमचे खूप मोठे. आमचा प्रत्येक एक काय म्हणताय इव्हेंट किंवा प्रत्येक एक काहीतरी गोष्ट ही अनुभवच देत असते आम्हाला प्रत्येक वेळेला. आम्ही 2016 पासून महाराजांना घेऊन दरवर्षी एकदा आमची यात्रा करायची असं ठरवलं. महाराजांसोबत प्रापंचिक लोक नको, प्रापंचिक मीन्स बाया नको, सोहळ्यातच पाहिजे, सोहळ्यातच. मग 16ला आम्ही सगळ्यात पहिले गिरनार द्वारका केलं. 16ला आमचं केदारनाथ बद्रीनाथ झालं. द्वारका अगोदर झालेलंच होतं. गिरनार वाऱ्या असंख्य झाल्या महाराजांसोबत. 18ला आमचं जगन्नाथपुरी झालं. 19ला दरवर्षी एक धामण त्याच्या आजूबाजूचा परिसर.
आम्ही एक 10-12 जण 15-16 युवक जमून ती यात्रा करायचो. 2019ला आमचं रामेश्वर पार पडलं. 2020चं टार्गेट होतं कैलास मानस सरोवर. पण कैलास मानस सरोवर खर्चिक खूप, सगळ्यांना झेपेला असं नाही. म्हटलं काय करावं, तर कोरोना पडला. कोरोनात 2 वर्ष गेले, 2 वर्ष काही यात्राच झालं नाही. 2023ला परत यात्रेचं म्हटलं अजून काही मानस सरोवर काही झेपण्यासारखं नाही, काय करायचं. मग बऱ्याच महिलांकडून, मंदिरावर येणाऱ्या सगळ्या परिवाराकडून आम्हाला तुमच्या सोबत यात्रेला यायचं. आम्हाला म्हटलं नाही माझं. पहिली यात्रा 2023ला जानेवारीला फक्त डिक्लेअर केलं की गिरनार आणि द्वारका यात्रा राहणार आहे. त्या यात्रेला आम्ही म्हटलं 20-25 जण मी प्लॅनिंग मध्ये ठेवलं. महाराजांचं नियोजन काय, 1,600 जण त्या यात्रेला आले. आता ही यात्रा काढणं, यात्रेचं प्लॅनिंग करणं हा टास्क तर आमच्यासाठी खूप नाही. 10-12 जण मॅनेज करणं सोपं होतं. एवढ्या जणांचं मग खर्चाचा अंदाज, एवढ्या जणांचं राहण्याचं, खाण्याचं, सगळ्या गोष्टी त्यांनी करून घेतल्या त्यांच्या पद्धतीने. ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी सगळ्या व्यवस्था झालेल्या होत्या. अनप्लॅन यात्रा, पण त्या सगळ्या सक्सेस केल्या. त्या याच्यातला निधी उरला, त्या निधीत आम्ही एक आदिवासी पाड्याला पंगत देऊन टाकली. मिष्टान्न भोजन, श्रीखंड, पुरी, वरण, भात, 2 भाज्या. त्यावेळेला ज्या आदिवासी पाड्यात आम्ही गेलो होतो ना, श्रीखंड पहिल्यांदा त्या मुलांनी खाल्लं होतं. कसं खावं हे पण माहिती नव्हतं. म्हटलं या गोष्टीसाठी पैसे उरवले असेल. दुसरी यात्रा आमची केदारनाथ बद्रीनाथ झाली. नुकतीच आमची जगन्नाथपुरी यात्रा झाली. प्रत्येक यात्रेचा आकडा 100+ आहे. हे पण कार्य महाराज या गोष्टीतून करून घेतात. यात्रा तुम्हाला एकट्याला समजा गिरनारला जायची इच्छा आहे, सोबत कोणी नाही, हे यात्रेचं याच्यात सांगण्याचा विशेष काय, सामाजिक सांस्कृतिक झालंच. तुम्हाला जायची इच्छा आहे आणि यार गिरनार बद्दल खूप ऐकलंय, पण ती चढल कमी आणि होईल का माझ्याकडून, मग ते खर्च, एकटा गेलो तर एवढा खर्च, राहायचं कुठं काय. त्याच्यात अचानक मी म्हटलं तुम्हाला, तुम्ही परिचित आहे, चला जेव्हा गिरनारला जायचंय, एक आधार भेटून जातो का गिरनारला माझ्या बरोबर आहे. आणि तुम्ही म्हणाल मला का हा प्रश्न, अरे मग तिथं राहायचं, अरे मी आहे ना, चल महाराज बघून घेतील. ही एक वाक्य तुम्हाला गिरनार यात्रेसाठी प्रवृत्त करतं, तुम्हाला गिरनार यात्रेला घेऊन जातं. गिरणारच नाही, इव्हन केदारनाथ बद्रीनाथ मौत का कुआं आहे. मी स्पष्ट सांगेन, आमच्या 1,600 यात्रेकरूंना तुम्ही विचारू शकता केदारनाथ बद्रीनाथ यात्रा कशी झाली. समोर मृत्यू बघितलेला आहे सगळ्यांनी समोर बघितलेलं आहे. पण महाराजांच्या लीला त्याच दिवशी, त्याच क्षणाला, काही ज्या कॅन्सल झालेल्या तीर्थक्षेत्र होते त्याच दिवशी, त्याच क्षणाला ओपन करून देणं. आर्मीवाल्यांनी आम्हाला सांगणं का आदल्या दिवशी का तुम्ही आज इथंच थांबून घ्या, इथंच थांबून घ्या म्हटल्यानंतर तिथं थांबल्यानंतर पुढं का मग सगळ्यांना निगेटिव्हिटी, अरे का बरं थांबवलं, यात्रा सफल व्हायला पाहिजे, का बरं थांबवलं, 2 दिवस नाही जात आहे. 2 दिवसांनी तिथं गेल्यावर कळायचं का आदल्या दिवशी इथं असा कांड झालाय, तो आपला होणार होता, वाचलो आपण. ते केदारनाथ बद्रीनाथ यात्रेला पण 1,600 लोकांना सुखरूप जाणं, सुखरूप आणणं इथपर्यंत विदाउट एनी कॅज्युअलिटी खूप मोठा टास्क होता. आमचा प्रोफेशन पण नाही यात्रा काढणं, त्याच्यातून काही मिळावं हा पण आमचा मोठं नाही. महाराजांनी पोट भरायचं साधन जे दिले ते व्यवस्थित दिले सर्व सेवेकरांना. आमच्या मंडळाचं एक वैशिष्ट्य आहे का बरेच जण म्हणत होते सेवा करण्यासाठी एखादा ब्राह्मण आपण पगारी लावून घेऊ. म्हटलं नाही, जोपर्यंत आपल्या हातात आहे तोपर्यंत आपण नाही लावायचा पुजारी. मग ती सेवा सगळ्यांनी डिस्ट्रीब्यूट करून घेतली. आमच्या संघटनामध्ये सर्व प्रकारचे वकील आहे, आमच्याकडे IT सेक्टर मधले MBA झालेले मुलं आहे, सीए तर आमच्याकडं 5-6 CA, एकाला एक पाहून येत आहे सगळे, आणि एका ठिकाणचे नाही. वैशिष्ट्य म्हणजे काय, एका गल्लीत संघटन करणं सोपं आहे. हा, पण ही सगळीकडची माणसं एकत्र, सगळीकडचे, नाशिकचे प्रत्येक टोकातले, प्रत्येक याच्यातले, त्याला गल्लीत कोणी ओळखत नाही, त्याला मंदिरावर ओळखतात, अशातली गती. इव्हन मंदिर पण आमचं ज्या ठिकाणी परिसरात आहे, ड्रॉबॅक म्हणता येईल त्याचं किंवा बेनिफिट म्हणता येईल, आम्हाला रेसिडेन्शियल झोन नाही. रेसिडेन्शियल झोनला काय होतं, तिथले लोक उचलून
त्या कार्याला. आणि काही छोटा कार्यक्रम असला की सगळ्या गोष्टीला सगळे पुढाकार घेतात. जसं गल्लीतलं एखादा अगदी व्यावसायिक आम्ही कमर्शियल प्लेसला आहे, ती गोष्टीचं दुःख करावं का काय, पण त्या गोष्टीचा आता कळायला लागलंय. सांस्कृतिक कार्यक्रम आमचे इथं 12-12 पर्यंत चालले तरी कोणी कंप्लेंट टाकणार नाही. त्या गोष्टीचं आम्हाला कौतुक आहे. आणि का त्या गोष्टी स्थान महिमा जो असतो तो स्थान महिमा त्या ठिकाणातून आपल्याला दिसून येतो प्रत्यक्ष, का त्या स्थानाप्रती त्यांचं ज्याचं त्याचं आहे देणं. 2016 साली या माध्यमात बोलावं की नाही ती गोष्ट मला थोडं भीती वाटते, ते तुम्ही ठरवा नंतर. 2016ला अतिक्रमण मोहीम आली होती बरोबर. 2016ला डायरेक्ट नगरपालिकेने नाशिक मधले जवळपास 250च्या वरती मंदिरं काढली बरोबर. आणि 2016 हा माझ्यासाठी खूप मोठा एक पीक पिरियड असू शकतो मंडळासाठी किंवा काय. यार आता हे सगळ्या गोष्टी चाललेल्या अचानकपणे देवच गायब होऊन जाणार, देव तोडून येणार किंवा मंदिर तोडून येणार, काय करता येईल बरं. ते मंदिर पूर्वीपासून होतं, त्याच्या ना कोणी छोटा असल्यामुळे ना कोणी त्याच्या डॉक्युमेंटच्या मागे लागलं ना कोणी त्या गोष्टीच्या. आमच्या घरच्यांनी कधी विचार केला नाही की रजिस्टर करा किंवा ही जागा मंदिरासाठी रिझर्व करा. छोटस जागा 2 फूट बाय 5 फूट, ते आमचं शक्तिस्थान, ते आमचं केंद्रस्थान, ते तेवढंच आहे, तेवढंच राहील आणि तेवढंच राहावं यासाठी आम्ही झटत होतो. आणि त्या गोष्टीसाठी काय करावं, खूप ना डॉक्युमेंट, नगरपालिका कोर्टात गेलो, एकही वकील आमची केस घ्यायला तयार नाही. काय डॉक्युमेंट आहे तुमच्याकडे? नगरपालिकेने नोटीस पाठवली, पुरावे सादर करा, अन्यथा 2000 हायकोर्टाचाच आदेश होता, 2009 नंतरचे मंदिर जे असतील ते पाडून टाका. आता मुंबई नाका पोलीस स्टेशन त्यावेळेस नवीनच बनलं होतं त्या 16च्या दरम्यान. तर तो सर्वे करणारे जे होते ते सर्वे करणाऱ्यांच्या याच्यात आले जे कॉन्स्टेबल, त्यांना एका सिक्युरिटीने सांगितलं मी 2012 पासून बघतो. त्यांनी रिपोर्ट दिला, नगरपालिका आली, नोटीस चिटकून गेली, सादर व्हा नगरपालिकेत, पुरावे सादर करा. काय पुरावे सादर करू? एकही वकील माझी केस घ्यायला तयार नाही. अरे तुझ्याकडे काहीच नाही, कुठल्या बेसवर केस दाखल करायची? काहीच नाही. कुठून तरी काहीतरी तर होईल, काहीतरी तर होईल. नगरपालिकेत ते सगळ्या कमिटी बसलेल्या, त्याच्यात अतिक्रमणचे आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, बरेचसे पोस्ट, पोलीस अधिकारी. काय करता येईल? इतर धर्मियांचे स्थान वाचवण्यासाठी त्यावेळेस एक प्रकर्षणी गोष्ट जाणवली का आपल्या मंदिरांसाठी बरेच दिग्गज मंदिर काढले गेले आपल्या याच्यात. द्वारकेवरचं मारुती मंदिर पण त्याच्यात ते तर किती वर्षापासून लोक पाहत आहेत. त्याच्यात अट अशी होती की ज्या ठिकाणी लौकिकता आहे, जे स्थान पुरातन आहे, ते ठिकाण कायम करावं असे प्रशासनाने, महाराष्ट्र राज्य शासनाने ते आदेश काढले होते. जिथं काहीच नाहीये, उगाच हेतू पुरस्सर मंदिर बांधून ठेवले, ते काढून टाका. आणि मग त्या गोष्टीसाठी आम्ही पण आमच्या इथं पुढं थोडं शेड केलं होतं, ते लगेचच काढून घेतलं. रहदारीला अडथळा नको म्हणून आम्ही त्यावेळेस पासून ठेवत आलेलो आहे, अजूनही ठेवतोय आणि ठेवणार. त्या गोष्टीत मग कोणाला भेटू, कोणाला करू, इतकी द्विधा मनस्थिती, द्विधा म्हणण्यापेक्षा इतकं घाबरलेलं मन, काय करावं. सद्गुरूंनी सांगितलेल्या पद्धतीने मोदींना पत्र पाठवून दिलं. सगळे काही जुने फोटोग्राफ आमच्या गॅरेजचे जमवले आणि ते फोटो सगळे लावले. तू टाक मोदींना पत्र. अहो म्हटलं, मोदी कुठं, इथं नगरसेवक ऐकणार माझं, मोदी कुठं ऐकणार? तू सांगतो तसं कर. म्हटलं ठीक आहे, करतो. आणि 2016ला अतिक्रमणची तारीख दिली गुरुवारची. सगळे आर्ग्युमेंट माझ्या फेल गेल्या. एक वकील भेटले, ताडगे वकील, तेव्हा मला प्रकरण सगळं समजू द्या. हा, समजू द्या. अचानक एक रेफरन्स भेटला, आमचेच एक परिवारातले घरटे वकील, त्यांनी रेफरन्स दिला. भूषण एक माझा मित्र आहे, तो तुला मदत कर, बघ त्याच्याकडे जाऊन. कारण हायकोर्टाचे वकील पण नाही म्हणून आदेश हायकोर्टाचा अपील करावे तर त्याच रेंजचं कोणीतरी पाहावं. ताडगेंकडे गेलो, म्हटलं तेव्हा असं सगळे GR वगैरे काढले, त्यांनी बघितलं सगळ्या गोष्टी. मग इतकं त्या चमत्कार म्हणता ना, तो चमत्कार कसा. जालिंदर ताडगेंनी मला सांगितलं, मला 1 दिवसाचा वेळ द्या. म्हटलं सर बघा ठीक आहे. दुसऱ्या दिवशी त्यांचा फोन आला, मला 25% याच्यात होप्स वाटतंय,
अहो म्हटलं मी 1% पण लढायला तयार आहे, तुम्ही 25% म्हणताय, करा काय करायचं ते. ठीक आहे, नगरपालिकेच्या विरोधात त्यांनी काय त्यांचं त्या पद्धतीने त्यांची युक्तिवाद वापरून केलं. इकडं नगरपालिकेत ते बॉडी चेंज होणं 2016ला आमच्या पादुका गिरनारला, म्हणजे गिरनार वारीला गेल्या होत्या सगळे मुलं, महाराजांच्या पादुका घेऊन गेले. मी म्हटलं यार तिकडं पण निरोप पाठवा, तिकडून काहीतरी कामाला लावा म्हटलं, आता आपल्या काय हाताच्या याच्या विषय नाही. ते मोदींचं पत्र येणं, ते कार्यालय प्रधानमंत्री कार्यालयातून पत्र येणं, काय विषय यांचा बघा. ते मला ते आयुक्त साहेब सारखे, आम्ही उद्या येणार आहे बरं का, आम्ही उद्या येणार आहे बरं का. सप्तशृंगी मंदिर काढलं मुंबई नाक्यावरच, JCB हे ते सगळं. इकडून ताडके साहेबांनी दावा टाकला, नगरपालिकेत ते बोर्डे साहेब आले अचानक, त्यांनी बोलून घेतलं, काय तो विषय करायचा केला. सगळीकडून निरोप आला, JCB संदीप हॉटेल पासून फिरून गेला. म्हणजे ही या माध्यमातून सांगायची गोष्ट नाहीये, कदाचित ते आमच्यावर रिव्हर्स फिरेल प्रशासनाने जर पाहिली तर. पण 2016ला फक्त आणि फक्त 2 मंदिर नाशिक मधले वाचले, त्याच्यापैकी एक आहे. जरी रस्त्यावर आहे, जरी सगळ्यांसमोर आहे, पण तिथं असलेली श्रद्धा. शेवटी तर मी सरेंडर झालो तर महाराज तुम्हाला राहायचं तर राहा, जायचं तर जा, ही भूमिका घेतली. गुरुवारी आमची करुणा त्रिपदी चालू होती, श्री गुरुदत्ता जय भगवंता, ते मन निष्ठुर न करी आता. त्या पदाला JCB फिरला आणि बस तो विषय झाला. आणि म्हटलं बस अजूनही तीच भूमिका आहे, ते जेपर्यंत आहे त्यांची इच्छा, ते जाते ते त्यांची इच्छा, असा आमचा सगळा प्रवास आहे. या गोष्टीचं स्थान महात्म्य जे म्हणताना माणिक प्रभू, अरे याच्यात सगळं आमच्या इथं स्थान छोटं. आता एक ब्रँड आपल्या इकडे येणं, हे ब्रँडच आहे, एक ब्रँड आपल्या इथे येणं म्हटल्यावरती मी काय बघणार, मी आज एखाद्या क्षेत्रातला मोठा व्यक्ती, मी काय रस्त्यावरचं मंदिर आहे छोट आहे, त्या गोष्टीसाठी आम्हाला थोडस कधी कधी तो न्यूनगंड असतो. परंतु महाराजांचं चैतन्य तिथं असे की हरिद्वारचे महाराज माणिक प्रभू स्वतः आता जे विद्यमान होते, स्वामींच्या अक्कलकोटच्या पादुका, रामदास स्वामींच्या पादुका, शंकर महाराजांच्या पादुका, पिठापूरच्या पादुका, जे कुठंच गेले नाही ते आपल्या इथे आले. या सगळ्या गोष्टी घडवणाऱ्या मागे जी शक्ती काम करते, ती शक्ती प्रचंड आहे. त्या शक्ती पुढे चॅलेंज नाही. या सगळ्या गोष्टी तिथं ठरवणं. अहो माझी मेंटॅलिटी मी स्वतः सांगतो तुम्हाला, आमच्या इथं प्रसादाचा, आता तुमच्यासारखे आमच्या इथे येऊन प्रसाद घेऊन गेले नाही, जरी लाईन महाप्रसाद म्हटल्यावरती, भंडारा म्हटल्यावरती एक इगो लेवल असतो. माझं तरी असं आहे की मला लाईनीत थांबायला नाही आवडत. मग एखाद्या ठिकाणी बाबा हातावर दे, जाऊ दे. प्रत्यक्ष चांगले चांगले क्लासचे लोक IT सेक्टर मधले देखील त्या ठिकाणी प्रसादाचा लाभ घ्यायला येत आहे. आमची मोठे की नाही, आम्ही काही कोणाला इन्व्हाइट करत नाही. पण ज्याच्या वाटेचं ते अन्न आहे ते त्याच्या वाटेलाच जातं आणि तेवढंच बनतं. प्रसादाचं पातील आजही तुम्ही कधी आमच्या अपरोक्ष कधी हिडन कॅमेरे घेऊन या का, प्रसाद किती लोकांचा बनला आणि किती लोकांसाठी होतोय, काहीच प्लॅनिंग नाही, काही नाही. पातीला येईपर्यंत रस्त्यावर शुकशुकाट, पातीला आलंय, कुठून लोक येतात, तो प्रसाद संपल्यावरती ती गर्दी जे गायब होती, कुठून आले कुठं गेले, कोण घेऊन गेलं काहीच माहिती. आमच्या सेवेकरांना प्रसाद भेटत नाही असं होऊन जात. त्या गोष्टी सगळ्या घेऊन ठेवल्या. आता हे थोडी नंतरचं एक्सटेन्शन झालं, त्यातनं एक गोष्ट आणखीन लक्षात आली की तुम्ही ज्या तटस्थ भावाने या सगळ्याकडे बघतात, तोच कदाचित या सगळ्याला कारणीभूत आहे. माहिती नाही कसं होतं, इतिहास आपण वाचलेला आहे बऱ्याच, तुम्ही आमच्यापेक्षा खूप दिग्गज ज्ञानी आहात. इतिहासाची जर आपण समोर ठेवला, नवीन एखादं साम्राज्य म्हणा किंवा संघटन निर्मितीसाठी सर्वजण झटत असतात, पण ते ज्यावेळेस स्टेबल लेवलला येतं ना किंवा हायर लेवलला येतं ना, त्यावेळेला सगळ्यांचा मोठा कदाचित बदललेला असतो आणि अधिकाराची लढाई सुरू होती. अधिकाराची लढाई सुरू होती आणि त्याच्यात मोठेपणा कोणाचा किंवा काय, तो मोठो बाजूला राहतो आणि मग नंतर वारस ह्या त्या सगळ्या गोष्टी सुरू होतं. आणि त्याच्याने ते ज्या याच्याने सुरू झालं ते त्या लेवलला असा जो ग्राफ गेला, हे तो ढासळायला
हेतू भरकटतो तो भाग तर प्रत्येकाच्या नियतीचा आहे. हेतू भरकटण्यापेक्षा ते ढासळायला वेळ नाही लागत. आज आपण अनेक संस्था किंवा संस्थाच म्हणूया, देवस्थान नाही म्हणताय ना, संस्था म्हटल्या की त्या सुरुवातीला सगळे त्या, आज मी कदाचित माझ्या वयाने माझ्या शरीराने काम होतंय म्हणून मी करतोय, माझं शरीर टाकल्यानंतर किंवा मला वैयक्तिक काही दुसरं काही मिळाल्यानंतर मी काय आणल, हो त्यावेळ येत होतो गुरुवारी आरतीला, आता मी माझ्या कामात बरं आहे, आता नाही वेळ भेटत किंवा नाही होत माझ्याकडून, त्यावेळेला ते बंद पडतात. अनेक संस्था आहे, अनेक सगळ्या गोष्टी. तुम्ही नाशिकला किंवा तुम्ही तर जास्त फिरले का, त्यावेळेस त्यांचं वैभव किंवा त्यांचा सगळा परिवार इमॅजिन केला ना तर काहीच नाही. आम्ही जे करतोय ते पूर्वी झालेलंच आहे, असं काही नाही की आम्ही नवीन काहीतरी करतोय, सगळ्यांनी केलंय. फक्त तो आमचा मोठो आमचं हे महाराजांनी सांभाळावं तेवढं प्रार्थना आहे. आमच्या याच्यात कदाचित होऊ शकतं जसं, पण तेवढी परीक्षा सद्गुरूंनी बघू नये आणि त्या परीक्षेतून आम्हाला ही उचलून येणारे जरी असले तरी त्यांनी हेच करावं. आज खूप आनंद होतो आमच्या इथं आरतीला, या लहान लहान मुलं टाळ घेऊन वाजवतात. पहिले सोहळं घालणारा मी एकटा होतो, आज 50 जण सोहळं घालतो. विस्तार झाला या गोष्टीचा सराउंडिंग मुळे. जो पहिला विषय आपला होता सराउंडिंग इफेक्ट करतो, बरोबर. सराउंडिंग मोठा मॅटर आहे, खूप मोठा मॅटर आहे. आज मी टाळ वाजवतोय ना, माझा मुलगा त्याचा मित्र तो पण टाळ वाजवायला शिकल, शंख वाजवतोय. एक शंख सुरुवातीच्या काळात एक शंख तो कपालेश्वरच्या तिथून घेतलेला, आमच्या एका मित्राने घेऊन दिला. त्या शंखासाठी एवढं तरसत होतं. आज प्रत्येकाच्या घरात शंख आहे, प्रत्येक जण शंख वाजवायला लागले. हा एक आध्यात्मिक प्रचार प्रसार पण होतोय आमच्याकडून, सामाजिक पण प्रचार प्रसार होतोय, आणि ज्याला जे घेऊन जायचे तो घेऊन जातोय. बस अत्तराच्या बाजाराला निघालो ना आपण, तर मला जर अत्तर घ्यायचे ठरलेले तर रस्त्यात मग मटणाचे दुकान लागतात, दारूचे दुकान लागतात, अनेक दुकान लागतात. पण माझं ठरलेलं आहे, माझं ठरलेलं ती जर निश्चय दृढ असलं ना तर मी अत्तराच्याच दुकानावर जाईल. मी याला भरकटत बसलो ना, अत्तराचे पैसे त्याच्यात जातील, अत्तर बाजूला जातील, हे आपण ठरवायचे. बस. खूप बरं वाटलं तुम्ही आमच्याशी एवढं मन मोकळेपणाने बोलला. धन्यवाद. नाही, मी पण धन्यवाद देईल तुम्हाला या सगळ्या गोष्टींसाठी, की आम्हाला अशा गोष्टींवरती म्हणजे सवय नाही. खरं तर मी प्रामाणिकपणे सांगेल, आणि आम्ही खूप छोटे आहोत. तुम्ही जरी या खुर्चीत बसवले, कदाचित योग्यता नसेल पण आमची, नाही तुम्ही मोठं मानताय, तुमचं मोठेपण आहे, आणि ज्या निमित्ताने आपण एकत्र आलोय किंवा ज्या निमित्ताने हा प्रसंग घडतोय याच्यातही महाराजांचं काहीतरी इच्छा असेल असं जाणून मी करतो. अन्यथा या गोष्टींसाठी म्हणजे खरंच आम्ही लायबल नाही, हे मी प्रामाणिकपणे तुमच्या सर्वांसमोर कबूल करतो. तुम्ही त्या गोष्टी टिपल्या, त्या घेतल्या, आणि तुम्हाला योग्य वाटलं म्हणून तुम्ही सादर करताय, त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. सिद्धांत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. दत्त गुरु जय शंकर. जय शंकर.